संविधान विधान भवनामध्ये मारामारी करायला लागले. इतके दरिद्र लोक आहेत विधान भवनामध्ये बसलेत. आज तुम्हाला न्याय भेटला असं वाटतं तुम्हाला? न्याय मिळवून घ्यायला आम्हाला येतो, न्याय मिळवून घ्यायला आम्हाला येतो. मार्ग अनेक आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितले संविधानिक मार्गाने जाऊयात आपण. त्यामुळे आज आम्ही कुठे बांधलेलो आहोत. पुरेशी समाजाने टार्गेट केलं होते. सर्वात जास्त मोठे कारखाने पुण्याचे येतो. थोडस उघडा डोळे बघा नीट कुणीकडं तो सरकारमध्ये भाडखाऊ मंत्री बसलेत ना, त्यांना तिकडे बघा म्हणा थोडस. आज जो गोरगरिबांवरती तुम्ही अन्याय करताय तो अन्याय गोरगरिबांवरतीच का? चायनाचे तुमचे मोठे मोठे कंपनी आहेत त्यावर बाहेर बीप पासून हे 20 केस बोलवण्याचं काम घ्या. म्हणून आधी अधिकारी त्यांना ठेचून घेण्यासाठी आपण इथं आलो. खेचल्याशिवाय शांत नसलं तरी तुम्ही नेहमी एकच वसुदेव कुटुंबकम ही संस्कृती आपली आहे. विश्वाची माझ्या घरामधली ही संस्कृती आपली आहे. आणि शिवरायांचा इतिहास आपल्या समोर आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना 18 पगडजातीने एकत्रितून केलेला आहे. जे भाकर जनावरीत काय करायचं? आता आमच्या अगोदर कसबे साहेब बोलले, तुझ्या अगोदर अनेक जणांनी बोलले. काय करायचं काय? तुम्ही बोलताय अनेक जण येतात की जे जनावर पकडतात काय करतात माहिती आहे का तुम्हाला? त्याचे बसलेत नाही तर कायदा नाही दिले ते न्याय देत नाहीत. ते सगळे खाऊन बसले. ते सांगायचं नाही आहे काय कोण काय करू शकत नाही. दिल में काय या देशावरती प्रेम आहे. या देशावरती आम्ही प्रेम करतो. या देशाला एक संघ ठेवण्यासाठी आमच्या बापदादांनी रक्त सांडलंय म्हणून आम्ही शांत आहोत. एकोपा ठेवायचा म्हणून शांत आहोत. धर्मांधता वाढली नाही म्हणून शांत आहोत. वाढलं नाही पाहिजे म्हणून शांत आहोत. परंतु तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं संविधान हातामध्ये घेऊन जर आम्हाला अन्याय करत असाल, आमच्यावरती अन्याय करत असाल, आमच्यावरती मॉब लिंचिंग प्रकारचा करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही. अनेक जणांनी तुम्हाला सांगतो मी समाजामध्ये राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. हे गायब घेऊन गाया लुटण्याचं काम करलाय दरिद्री लोक आमच्या बसल्या गाया घेतात. मी अनेक ठिकाणी बघितले. आज यांनी तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी गोशाळा केल्या. जनावर मरू लागले तो तिथं. तुम्हाला तिथं घालायला येते का? तिथं लक्ष घालायला आहे तुमचं. जनावर मरत आहेत. आज अनेक गोरगरीब हे दिवाळखोर आहेत, वैचारिक दिवाळखोर आहेत. हे कुठेतरी सांगितलं यांच्याकडे काय काम नाही धंदा नाही काय यांच्या घरात सुद्धा यांना कोणची मदत नाही. हे लोक आज तुम्हाला आणि आम्हाला आणून ह्या देशाची परिस्थिती चुकीच्या मार्गावरती नेण्याचं काम करत आहेत. तुम्हाला आणि आम्हाला लोक संविधान हातामध्ये घेत असाल, कायदा हातामध्ये घेत असाल तर आम्ही बी कमी राहणार नाही. कायद्याच्या आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे आलो. सर्व जिल्ह्यातून समुदाय आला आमचा नंतर मी कुठला विशेष समाज नाही. हे तुम्ही माझे बांधव आहे. तिथं पुण्याकडून धन्य राहणारे आपण सर्वजण आहोत. जात पात धर्म पंथ सगळं वेगळं झालं. आपण भारतीय म्हणून एकत्रित आहोत. भारतीय म्हणून आम्ही संविधानाची प्रस्तावना उद्या आम्ही भारताचे लोक म्हणतात. आम्ही मुसलमान म्हणत नाही, आम्ही हिंदू म्हणत नाही, मी मराठा म्हणत नाही. भारतीय म्हणून आम्ही मागण्या मानत आहोत. जे काही अन्याय अत्याचार चालू आहे तो अन्याय अत्याचार थांबला पाहिजे. आज गोवा साठ्याबंदी आहे म्हणजे थांबवलंय. परंतु तुम्ही कुठेही जर त्रास द्यायचं काम करत असाल जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे. आज जिल्ह्यातले सर्व घटक समाज पुढील समाज एकत्रित नाही, शांततेच्या मार्गाने नाही. शांततेचा आज पाहू नका. गोष्टीला आज आहे आम्ही शांत आहोत, संत नाही. त्यामुळे आम्हाला सांगाय शांततेचा जो हा समूह आहे त्याला शांततेनेच मागण्या आमच्या मान्य करा. अन्यथा आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल. त्या काही मागण्या आम्ही घेऊन आलेलो आहोत. जिल्हाधिकारी साहेब आम्हाला माहित आहे तुमचे काही आकार असले तर आका सगळ्यांचे आकार त्यांचे आणि सगळे एक नंबरचे भ्रष्ट आहेत. कायदा असले काही कालची घटना बघितलं का? तो सत्ताधारी पक्षामधला तोच गावून आहे. शेतकऱ्याच्या पोराला मारतो तो यांना एवढी माहिती करून पाहिजे. ज्यावेळेस आपलं रुंद घराचं बाहेर निघाल तेव्हा यांना पडती बाई चोरी झाल्याशिवाय राहणार नाही.
आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढं प्रामाणिक मागण्या घेऊन मी तुमच्या समोर बोललो. सर्वांना विनंती आहे, यांना उत्तर दिल्याशिवाय तर शांत बसायचं नाही. वर जे यांना जे काय फंड आहे ना, हे फंड ते जैन मारवाडी बामना करून घेतात. मग तुमचा काय एवढा उत्तर आहे हा प्रश्न माझ्या या ठिकाणी आहे. गोरगरिबांना न्याय भेटला पाहिजे. आमच्यावरती अन्याय झाला तर तुम्ही जर व्यवस्थित न्याय देत नसाल तर आम्हाला न्याय कसा घ्यायचा आहे आम्हाला माहित आहे. इतकंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय. मला कसं असेल त्यात मग काय विचार करेंगे. तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवण्णा, कुंवरी भूषण छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्यासह जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, फातिमा, मुक्ता साळवे या सर्व राष्ट्रसंत महापुरुषांसह मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम, मैं अगर इश्क भी लिखना चाहूँ तो इन्कलाब लिख जाता हूं असं म्हणणाऱ्या शहीद भगतसिंगांना आपण सर्वजण टाळ्या वाजवून एकदा अभिवादन करूया. शायर हूं मैं फर्ज मेरा आईना दिखाना, मैं बैठ के लाशों पर गजल नहीं लिख सकता. इस जुर्म की मुझे चाहे जो कुछ भी सजा दो पर इस जुर्म पर मैं खामोश नहीं रह सकता. मित्रांनो, आमचे मित्र टिपू सुलतान ग्रुपचे अध्यक्ष बाबा कुरेशी हे आमचे बंधू आहेत आणि आपण सर्वजण जे जमलेले आहात हे माझे बांधव आहात. माझे बांधव आहात म्हणलं म्हणजे माझ्या घरातले, माझ्या कुटुंबातले आहात. आत्ताच आमचे मित्र ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन म्हणजे कन्हैया कुमारचं नाव ऐकलं ना तुम्ही? जोरात बोला. मैं बोल रहा हूं इसलिए जिंदा हूं, दुनिया किसी गुंगे का इतिहास नहीं लिखती. ऐकलं ना? त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष असलेले लखन बोंडवे आहेत आणि इथे जे कोणी आयोजक आहेत त्या आयोजकांना माझी नम्रतेची विनंती आहे. मी किंवा आमचे मित्र लखन बोंडवे जे काही बोलले याच्या बाबतीत जरी तो कोणी पोलीस प्रशासनाचाही माणूस असेल तर त्यांना मी अगदी ठामपणे जबाबदारीने सांगतो, तुम्हाला जर गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्या दोघांवरती करा. मित्रांनो, तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. जे काही मोठ्या जनावरांचं मटण कापलं जातं तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका बघा. अनेकांना काही गोष्टी माहित नाहीत, त्या गोष्टी तुम्ही नीट विचारपूर्वक ऐका. आता आपल्या हातात सगळ्यांकडे मोबाईल आहेत. मोबाईलच्या गुगलवर जर तुम्ही गेलं पाटील सर, मोबाईलच्या गुगलवर जर सर्च केलं तर भारत देशातून इतर देशांमध्ये मोठ्या जनावरांचं मटण एक्सपोर्ट इम्पोर्ट करणाऱ्यामध्ये मुस्लिम समाजाच्या संघटनांची नावं दिसतील तुम्हाला, ऑल अरब वगैरे. पण त्याचे सगळे मालक कोणी नाही आहे, एकही मुस्लिम नाही बघा. त्याचे मालक जर तुम्ही बघायला गेला तर मोठ्या मोठ्या जाती धर्माचे लोक आहेत. पण नावं त्यांच्या ग्रुपचे नावं काय निघतात? मुस्लिम समाजाचे. म्हणजे सामान्य जो काही मनोवादी विचारांचा, जो काही आक्रमक विचारांचा माणूस असेल त्याने ते नाव पाहिलं तर त्याला काय वाटेल की मुस्लिम समाज एक्सपोर्ट इम्पोर्ट करताय. गोशाळेच्या पाठीमागे तुम्ही काय करताय कुणाला आम्हाला ठाऊक नाही काय? आम्हाला ठाऊक नाही. तुम्ही गोशाळेच्या नावाचा हा धंदा केलाय, गोशाळा नावाचा हा धंदा केलाय. त्याच्या पाठीमागे तुम्ही काय करताय? ती जनावरं तुम्ही विकण्याचं काम करताय. आम्हाला शाळा शिकवताय का तुम्ही? आम्हाला अजिबात तुम्ही शिकवायचं काम करायचं नाही. तुम्हाला मी मित्रांनो अगदी जबाबदारीने सांगतोय, राम एक खतरा भी है मगर ठहरता कौन है, मोटकर आती है आज आ जाए डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबले में अकेला हूं मगर मैदान फैसला मैदान में होगा की मरता कोण आहे. मित्रांनो, तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतोय, अनेकांना वाटत असेल जे कट्टरतावादी लोक आहेत त्यांना सांगायचंय की तुम्हाला काय वाटलं कुरेशी खाटीक म्हणजे हा फक्त मुस्लिम मध्येच आहे का? हिंदू मध्ये सुद्धा हिंदू खाटीक समाज आहे, त्याच्यावर देखील अन्याय होतो. त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न काय? त्याच्या पोटा पाण्याचं कोणी भागवणार? आज तुम्हाला सांगतो, जेवढे काही नॉनव्हेजचे दुकान दिसतात, चिकन, बकऱ्याचं मटण हे खाण्यामध्ये 99% हिंदू समाज आहे. हे लक्षात ठेवा. ते खातात ना, मग ती दुकानं बंद करण्याचं देखील आपण अनेकांकडून काम होत आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, त्या प्रशासनाला, या जबाबदार अधिकाऱ्यांना सांगायचंय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. जर आपण असं जबाबदारीने सांगत असेल तर या सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि इथं जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम करण्याचं काम आहे. याच्या अगोदर माझ्या अगोदर आम्ही आल्या एक मुस्लिम
करत होते त्यांनी घोषणा दिल्या हम सब एक है, तर ही घोषणा त्यांनी देताना अर्धवट घोषणा होती. हम सब एक है, मोदी साहब फेक है, ही पूर्ण घोषणा आहे. आपण सर्वांना मी विनंती करतो की जोरदार घोषणा व्हायला पाहिजे. मी काय म्हणेन, हम सब एक है, तुम्ही म्हणायचं मोदी साहब एक है, मी म्हणतो मोदी साहब एक है, तुम्ही म्हणा हम सब एक है. काय करायचं, मी म्हणू का? अरे बोला ना, जोरात बोला. हम सब एक है, मोदी साहब एक है. इथून आवाज ऐक, हे धाराशिवाय उस्मानाबाद पिल्लू नाद करायचा नाही. हम सब एक है, मोदी साहब एक है, हम सब एक है, मोदी साहब एक है. धन्यवाद मित्रांनो. इन्क्लाब जिंदाबाद. स्टेट में ओके ऊपर देखिए पीछे क्या काय सुरू काय मागणी काय निवेदन दिले? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जनावरांची जी वाहतूक आहे ती परवानाधारक जनावरांची आहे. ती वाहतूक चालू असताना परवाना असताना अनेक ठिकाणी गोरक्षकाच्या नावाखाली वाहतूक अडवून त्यातून जनावरं उतरून घेतले जातात. वाहतूक करणाऱ्या माणसाला मारलं जातं आहे, लूट केली जाते. गोरक्षणात ते जनावर गेले तर 2 दिवसांना ते सापडत नाहीत, त्यांनी लगेच विकलेले असतात. त्याच्यामुळं गोरक्षणाने किती जनावर उतरून घेतले त्याची पडताळणी करावी अशी आमची एक मागणी आहे. काय निवेदन दिलं? निवेदनातच दुसरी मागणी आहे 2015चा जो गोवंश हत्याचा कायदा आहे तो रद्द करावा. इतर राज्याला आजूबाजूला बरेच ठिकाणी तो कायदा लागू नाही, तसं महाराष्ट्रात सुद्धा खूप समाज आहे खाणाराला. त्याच्यामुळं तो कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू करू नये, रद्द करावी नाही. धाराशिव जिल्ह्यामधले जे जनावरांचे बाजार होते ते त्या ठिकाणी कुरेशी समाजानं खरेदी विक्री बंद केली. याचा काय परिणाम होईल आणि आपण काय प्रशासनाकडे मागणी केली? खाता जो रद्द झाला आहे बाजार रद्द झालेला नाही, तिथं जनावरं खरेदीलाच कोणी नाही गेलं. कारण ह्याने जनावरं खरेदी करून वाहनात बसले की जाडवते, त्याच्यामुळे त्यांनी रद्द केलं आहे. आणि ह्याचं नुकसान शेतकऱ्याचं व्हायला. शेतकऱ्यांनी भाकड जनावरं काय करायचे? काय शासनाकडे काय मागणी? शासनाकडे मागणे आहे तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही तपासा, कायद्याच्या बाहेर असलं तर कारवाई करा, पण हे चाललेलं खोटा गोरक्षणाचा धंदा बंद करा. खरेदी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले, कशा बाबतीत निवेदन दिलं आणि धरणे आंदोलन कशासाठी केलेलं आहे? आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले सर्व बहुजन समाज या आंदोलनामध्ये सहभागी होते. आणि विषय असा आहे की हे जे आंदोलन आहे ते आंदोलन खऱ्या अर्थानं बरोबर आहे. कारण जिल्ह्यातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा जनावराचा आणि शेतीचा जोडधंदा मानला जातो. जे जे भाकड जनावरं आहेत ते भाकड जनावरं गावात कुणी घेत नाही, आणि ती भाकड जनावरं कुणी घेतली नाही तर मग दुसऱ्याच्या शेतात त्रास होतो, एकमेकाशी भांडणं वैरत्व निर्माण होते. त्याच्यासाठी हे जे भाकड जनावरं आहेत ती भाकड जनावरं शेतकरी आपल्या वेळोप्रसंगी विकून टाकतात आणि त्याच्यातून बियाणं असेल, खतपाणी काय असेल त्याच्यासाठी ते पैसे वापरतात. म्हणजे ही काय जाणीवपूर्वक असा प्रकार होत नाही की खाटीक म्हणजे कुरेशी समाज ते विकत घेते आणि त्याला डायरेक्ट खाटीकखान्यामध्ये नेते, असा प्रकार काय दिसून येत नाही. ही जी कुरेशी समाज आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत करतोय अशी आमची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे. आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाने विशेष करून आणि व्यापाऱ्यांनी त्या तथाकथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून पूर्ण राज्यामध्ये आपल्या भाकड जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद केलेला आहे. आणि त्यानंतर ते लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर बसलेले आहेत. आजसुद्धा उस्मानाबादमध्ये आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्व जाती धर्माचे सर्व बहुजन समाज सर्व लोक आज जर तुम्ही ह्या धरणे आंदोलनामध्ये बघताल तर सर्व जाती लोकांचे, कारण हा शेतकऱ्यांच्या जे पशुधन आहेत त्याचा हा प्रश्न आहे. आज भाकड जनावरं जर कुरेशी समाजाने विकत घेतली नाहीत आणि ते तर
सर्वात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा निर्माण होऊ शकतो. भाकड जनावरे हे कत्तलीची जात नाही. भाकड जनावरांचा इतर ठिकाणीसुद्धा व्यवस्थितपणे उपयोग होतो, परंतु हे गोरक्षक आणि इतर ह्या लोकांनी इतका कहर केलेला आहे की मॉब लिंचिंग, लूटमार आणि हप्ते गोळा करणे असे अनेक प्रकार ह्या गोरक्षकांच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि सर्रास चालू आहेत. त्या सर्व गोष्टीला कंटाळून आज कुरुशी समाजाने पूर्ण राज्यामध्ये खरेदी विक्री सगळं बंद ठेवलेली आहे. आता ह्याचा परिणाम भविष्यात काय होईल ते सांगू शकत नाही. त्यांची मागणी हीच आहे की 2015 रोजी जो गोवंश कायदा पास झालेला तो रद्द करावा आणि हे जे गोरक्षकांच्या नावाखाली जी गुंडगिरी चाललेली आहे त्याच्यावर शासनाने ताबडतोब प्रतिबंध आणावा. अनेक गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये, तरी पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीत. आज हा व्यवहार बंद झालेला आहे. आपण पाहाल की गावगावचे जे जनावरांचे जे व्यापार म्हणजे जनावरांचे जे बाजार भरतात तिथं खरेदीसाठी कुणीसुद्धा नाही. भाकड जनावरं पाळणं हे शेतकऱ्यालाच विचारा किती खर्च येतो आहे त्याच्यामध्ये आणि किती आर्थिक नुकसान होत आहे हे आता काही दिवसात महिन्यात शासनाला कळेल. जेव्हा ही शेतकरी ही जनावरं स्वतःची घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये येतील किंवा मंत्रालयात जातील तेव्हा सरकारला ह्या गोष्टीची जाग येईल. आणि आमचं मागणी हीच आहे की हा गोरक्षक कायदा रद्द करावा. ह्या गोरक्षकाच्या नावाखाली जी गुंडगिरीची ती ताबडतोब ती बंद करावी. या लोकांना सुटसुटीत परवाने असूनसुद्धा ह्यांना लुटलं जात आहे. मग हे लोक करतील काय? तर त्यांनी आपला लोकशाही मार्गाने हा मार्ग अवलंबिलेला आहे आणि ते जोपर्यंत गोरक्षक 2015चा गोवंश हत्या कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हे लोक माघार घेणार नाही आणि हे आंदोलन पुढं हे असंच चालू आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.